निर्लज्जपणाचा कळस गाठण्याचा सुद्धा पराक्रम या सरकारच्या नावावर नोंद झालेला आहे। आणि त्या सरकारच्या विरोधामध्ये उद्या दुपारी सकाळी 11 वाजल्यापासून परवा दिवशी दुपारपर्यंत अहोरात्र सत्याग्रहाचा किंवा आंदोलनाचा कार्यक्रम कर्नाटक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विजयधर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सगळे नेते, सामान्य कार्यकर्त्यापासून आजी-माजी सगळे जनप्रतिनिधी भागी होऊन त्या कार्यक्रमाला मोठी शक्ती देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। अल्पसंख्याकांच्या नावावरती मुस्लिम समाज आणि इतर जातीमध्ये तुष्टीकरणाचं राजकारण करणारं काँग्रेस आज 4% आरक्षण देऊन इतर हिंदू समाजावरती मोठं अन्याय करण्याचं काम काँग्रेस सरकार करत आहे। खोटं बोलण्याची डिग्री काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांना आत्मसात झालेली आहे आणि त्याचंच उदाहरण गॅरंटीच्या नावावरती 5 गॅरंटी देतो म्हणून सांगून सत्तेत आलेलं सरकार गॅरंटी 5 ठिकाणी दिले, पण ते सुद्धा व्यवस्थित लोकांना पोचत नाही। पण 50 ठिकाणी भ्रष्टाचारी करून अखंड कर्नाटकातल्या गोरगरीब जनतेवरती अन्याय करण्याचं काम, दुधाचे रेट वाढलेत, दलित समाजासाठी ठेवलेलं अनुदान इकडं त्याचा टर्न करून घेऊन त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचा प्रकार घडायला लागलाय। स्टाम्प 20 रुपये का 50 रुपयेपर्यंत ज्याची किंमत होती 500 रुपये केलेत। म्हणजे अनेक ठिकाणी लोकांच्यावरती बर्डन करण्याचं काम हे काँग्रेस सरकार करायला लागलंय। आणि त्या काँग्रेस सरकार आणि इतकंच नव्हतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अधिकारी लोक आत्महत्या केले त्याचा काही परिणाम झाला नाही, भ्रष्टाचार झाले त्याचा काय परिणाम झाला नाही। भारताच्या देश स्वतंत्र झाल्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच मी बघतो एक सरकारामध्ये मंत्री म्हणून काम करत असलेली एक व्यक्ती विधानसभेत सांगते की हनी ट्रॅप माझ्यावरती केलं जातंय आणि मला त्याचा त्रास व्हायला लागलाय आणि अशा अनेक लोकांना याचा प्रयत्न करून सतवण्याचं काम काँग्रेसमधलाच एक महानायक करायला लागला। अशा प्रकारचा आरोप मला नाही वाटत देशाच्या इतिहासात अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण आम्ही कधी बघितलेलं आहे। एक तर एका जातीवरती प्रेम करण्याची परंपरा, दुसरं हनी ट्रॅप करून अनेक लोकांना फसवण्याचा किंवा ब्लॅकमेल करण्याचा उद्योग, भ्रष्टाचार करून सरकारमध्ये लूट माजवण्याचा प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं गॅरंटीचे 5 ज्या योजना दिल्यात त्यासुद्धा योग्य रीतीनं जनतेपर्यंत पोचत नाहीत। शेतकऱ्यांना जे आम्ही मदत करत होतो सहायधन ते देत नाहीत, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत नाहीत। म्हणजे या मला तरी काही वाईट शब्द यायला लागलेत, पण मी एक माणूस म्हणून माझ्या जिभेला मी लगाम लावला। इतकं वाईट सरकार कर्नाटकाच्या इतिहासामध्ये याच्यापूर्वी नव्हतं आणि आता जनता जागृत झाली पाहिजे की अशा चोरांना कुठल्या ठिकाणी नेऊन पोचवण्याची जबाबदारी जनतेने घेतली पाहिजे आणि जनतेला काही गोष्टी कळत नाहीत, लक्षात येत नाहीत, म्हणून त्याची माहिती देण्याकरता आम्ही वेगवेगळ्या आंदोलनातून जनतेपुढे आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असते।